स्नेहल घरपणकर, SP9 स्पेशल क्राईम डायरी एपिसोड नंबर 3 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, पण त्याच स्मार्टफोन मधून तुमची आयुष्यभराची कमाई काही मिनिटात लुटली जाऊ शकते। एक अनोळखी कॉल, एक लिंक, एक OTP आणि सर्व काही संपते। आजची कथा आहे एका सुशिक्षित व्यक्तीची जो सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतो। राजेश देशमुख हा मध्यवर्गीय व्यापारी आपल्या दुकानात काम करत असतो। तेवढ्यात मोबाईलवर कॉल येतो। नमस्कार सर, मी बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलतोय। तुमचे KYC अपडेट करायचे आहे, नाही तर तुमचे खाते आणि UPI बंद होईल। राजेश सुरुवातीला नकार देतो, पण समोरचा अधिकारी सारखा बोलत असल्याने त्याचा विश्वास बसतो। त्याला WhatsApp वर एक लिंक पाठवली जाते। ही लिंक उघडा। लिंक उघडताच मोबाईल मध्ये एक ऍप डाउनलोड होते। त्या ऍप द्वारे गुन्हेगार मोबाईलवर रिमोट ऍक्सेस मिळवतो। ते राजेशला OTP विचारतात। तो OTP सांगतो। काही सेकंदातच सर्व काही संपून जातं। मोबाईलवर मेसेज येऊ लागतात। 48,000 डेबिट, 95,000 डेबिट, 2,10,000 डेबिट, 4,50,000 रुपये डेबिट। राजेश अचानक घाबरतो। UPI बंद करण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात उशीर झालेला असतो। कुटुंबावर संकट कोसळलेलं असतं। घरी पत्नी विचारते काय झालं। राजेश रडत रडत सांगतो, आपली सगळी बचत गेली। घरात शांतता पसरते। मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसेही गेलेले असतात। राजेश पोलीस स्टेशनला तक्रार देतो। सायबर पोलीस तातडीने FIR नोंदवतात। बँकेला माहिती दिली जाते। 1930 हेल्पलाईन वर कॉल केला जातो। खाते गोठवण्याचा प्रयत्न सुरू होतो। सायबर एक्सपर्ट्स मोबाईल तपासतात। रिमोट ऍक्सेस ऍप, KYC लिंक, बनावट कॉल सेंटर, VPN, फेक सिम कार्ड, अनेक बँक खाती, सर्व पुरावे मिळतात। आरोपीचा शोध तपासातून समोर येतो। एक टोळी अनेक राज्यांमध्ये बसून लोकांना कॉल करत असते। प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिलेली असते। एक कॉल करतो, दुसरा OTP घेतो, तिसरा दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतो, चौथा क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे बदलतो। सायबर पोलीस बनावट ग्राहक तयार करतात। गुन्हेगार पुन्हा कॉल करतात। यावेळी पोलीस सर्व संभाषण रेकॉर्ड करतात। लोकेशन ट्रॅक होते। पहाटे 5 वाजता एकाच वेळी 3 शहरात छापे, अनेक आरोपी अटक। मोठ्या प्रमाणात मोबाईल, लॅपटॉप, ATM कार्ड, सिम कार्ड, बँक पासबुक, हार्ड डिस्क, रोख रक्कम जप्त केली जाते। मुख्य आरोपी कबूल करतो, दररोज शेकडो लोकांना कॉल करायचो। 10 जण फसायचे। एका दिवसात लाखो रुपये मिळायचे। त्यानंतर पोलीस मजबूत पुरावे सादर करतात। न्यायालय आरोपींना पोलीस कोठडी सुनावते। सायबर गुन्हेगार तुमच्या निष्काळजीपणाची वाट पाहत असतात। कोणालाही OTP, पिन नंबर, CVV, UPI, पिन सांगू नका। अनोळखी लिंकवर कुठल्याही क्लिक करू नका। रिमोट ऍक्सेस ऍप कधीही डाउनलोड करू नका। फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईन वर संपर्क करा आणि जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा। कथा जनजागृतीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली काल्पनिक कथा आहे। कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। ही स्पेशल न्यूज SP9 स्पेशल क्राईम डायरी, गुन्ह्यांचा पर्दाफाश, जनजागृतीचा विश्वास। धन्यवाद।